भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्रभर जबरदस्त जेलभरो आंदोलन सुरू आहे। तर पालघर जिल्ह्यातील चिल्लार या ठिकाणी सुद्धा आज आंदोलन आहे। आज 10 ऑगस्ट विविध मागण्यांसाठी ह्या लोकांनी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि काही वेळासाठी हा चिल्लार बोईसर रस्ता आहे तो काही वेळासाठी बंद केला होता। या ठिकाणी अनेक लोक जमा झाले आहेत, त्यांच्या विविध मागण्या घेऊन ह्या ठिकाणी आलेले आहेत। तसेच काही वेळासाठी जो बोईसर रस्ता होता तो वाहतुकीसाठी बंद होता आणि ट्रॅफिक लागली होती। तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मनोर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे। बघूया आता का ह्यांच्या विविध ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतात का, कारण ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी ह्यांनी अनेक वेळा आंदोलन केलेली आहेत। काही मागण्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत व काही मागण्या आहेत त्या पूर्ण अजून झालेल्या नाहीयेत, म्हणून ह्या मागण्यांसाठी ह्यांनी आंदोलन केलेलं आहे। आज जेलभरो आंदोलन ह्या 10 ऑगस्ट आहे आणि गांधीजींनी याचा आज 10 ऑगस्टला हाक पुकारले अंग्रेज भारत छोडो, आणि त्याला 84 वर्ष झालेली आहेत या गोष्टीला। आणि आज आम्ही शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे पुरे भारतभरामध्ये आणि पालघर जिल्ह्यामधून पण हाक पुकारलेली आहे। तसंच आम्ही इथे रस्ता रोको सुरू केलेला आहे। शेतकऱ्यांची मागणी एवढीच आहे की कर्जमाफी करणे, वीज बिल माफी करणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये जे देवस्थान जमीन वन जमीन जे आहेत आमच्या नावावरती होणे। एक वर्षानुवर्ष आपल्या आदिवासी माणसं कष्ट करून कसंच आहेत जमीन, तरीसुद्धा हा सरकार आम्हाला ऐकून घेत नाही आहे। आम्ही सतत आंदोलन केलेले आहेत, सतत मोर्चे लॉंग मार्च पण नाशिकपासून ते मुंबईपर्यंत लॉंग मार्च काढलेला आहे, तरी हा सरकार आम्हाला ऐकत नाही, दाद देत नाही आहे। आता हे शेवटची त्यांना वॉर्निंग देतं, अन्यथा आमच्या इथून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी मंत्रालयापर्यंत मोर्चा काढण्याची तीव्र आंदोलनाची एक त्यांना ताकीद दिलेली आहे। मग याकरता आज आम्ही इथे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि बाकीचे जे गायरन देवरन जमीन आहेत आणि इनामी जमीन आणि वन जमीनची जमीन आमच्या नावावरती झाली पाहिजे यासाठी आज आम्ही आंदोलन करतोय। म्हणजे आमचं लाईट बिल जास्त येतं ते कमी झालं पाहिजे, म्हणजे जर आम्हाला 7/12 मिळाला पाहिजे, जे आमच्या गावात बुडाले त्याची आम्हाला भरपाई मिळाली पाहिजे। असं जे आमच्या मागण्या कमी म्हणजे पुऱ्या होत नाही ना, त्या आमच्या मागण्या पुऱ्या झाल्या पाहिजेत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।